श्री स्वामी समर्थ. एके दिवशी अक्कलकोटचे मालोजी राजे काही राजकीय कामासाठी गव्हर्नर साहेबांना भेटण्यासाठी सोलापूर येथे अतिशय महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामींकडे दर्शनासाठी आले आणि विनंतीच्या स्वरात स्वामींना बोलले, महाराज, आज मी गव्हर्नर साहेबांच्या भेटीला जात आहे. तेव्हा लगेचच स्वामींनी हुजराच्या हातातील पिकदाणी म्हणजेच पान खाऊन ज्यात थुंकले जाते ती घेतली आणि राजेसाहेबांच्या डाव्या हातात दिली आणि शिपायाच्या हातातील तलवार उजव्या हातात देऊन बोलले, आता जावे तुम्ही. स्वामींची ही आगळी वेगळी लीला बघून मालोजी राजे जरा अचंबित झाले, परंतु परब्रह्माने नक्कीच आपणास काहीतरी संकेत दिलेले आहेत हा विश्वास ठेवून ते सोलापुरास गेले. सोलापुरास गेल्यानंतर मालोजी राजेंना स्वामींच्या कृतीचा अर्थ उमगला. तो असा की डाव्या हातात पिकदाणी देऊन तुम्हाला कोणताच मान सन्मान भेटणार नाही असा संकेत दिला आणि त्याचप्रमाणे घडले. जेव्हा मालोजी राजे बैठकीसाठी गेले तेथे त्यांना तोफांची सरबत्ती वा इतर कोणताच मान सन्मान केला गेला नाही आणि उजव्या हातात तलवार देऊन इंग्रज सरकारने केलेली हत्यारबंदी उठेल असा संकेत दिला आणि त्याचप्रमाणे अनुभव आला. गव्हर्नर साहेबांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये मालोजी राजेंना हत्यारे बाळगण्याची मोकळीक देण्यात आली. स्वामींची ही अद्भुत लीला बघून मालोजी राजेंची स्वामींवर अनन्य भक्ती, स्वामींवरील श्रद्धा अजून दृढ झाली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की भविष्यातील संभावना स्वामींना माहीत आहेत आणि त्याप्रमाणे स्वामी मनाची तयारी करण्याचे संकेत देत असतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.